काल एक सर्व्हिसमॅनची परत एक लिस्ट लागली, फायनल लिस्ट लागली एक सर्व्हिसमॅनची जागा कन्वर्ट झाली. तर त्याच्यानंतर याच्या आधी जी लागली होती ती प्रोविजनल लिस्ट होती, ठीक आहे, आणि काल फायनल लिस्ट लागली. तर दोन्ही मी काल दाखवले होते तुम्हाला दोन्ही. तर दोन्हीमध्ये काही चेंजेस नाही आहे, ठीक आहे. फक्त चेंजेस काय, प्रोविजनल लिस्ट होते त्याचं नाव चेंज करून फक्त फायनल लिस्ट करून टाकलं. बाकी तर काही चेंजेस नाही आहेत. आपण काल दोन्ही लिस्ट दाखवले होते मी तुम्हाला, चेंजेस काही नाही आहेत. तर कट ऑफ जो मी आधी सांगितला होता तो सेम तोच राहील कट ऑफ. याच्या आधी मी लाईव्हमध्ये पण एक्सप्लेन केला होता कट ऑफ कॅटेगरी वाईज, SC ST OBCचा किती गेला, लास्ट SML कितीपर्यंत गेला, ठीक आहे. प्रत्येक कॅटेगरीचा मी एक्सप्लेन केला होता. पण त्यावेळेस पण काही कॅन्डिडेट्स म्हणले होते आणि त्याच्यानंतर पण परत मला मेसेजेस आहेत आहे की सर पेजवर एका लिहून तुम्ही एक्सप्लेन करा, म्हणजे सर्वांना समजेल की नेमकं काय डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे जागेचं. जागा 42च का राहिल्या, 238 जागा होत्या, बाकीच्या जागा कुठं गेल्या, ठीक आहे. तर मी सर्व एका पेजवर लिहून एक्सप्लेन करतो तर तुम्हाला समजेल. हे बघा, आपलं कॅटेगरी वाईज ह्या जागा इथं मी कॅटेगरी लिहिलेल्या आहेत, SC ST VJ NTB, ठीक आहे. सर्व कॅटेगरी लिहिलेल्या आहेत तिकडं. ॲज पर नोटिफिकेशन एक सर्व्हिसमॅनच्या जागा किती होत्या कॅटेगरीमध्ये, तर SCमध्ये बघा, SCमध्ये 54 जागा होत्या ॲज पर नोटिफिकेशन, STमध्ये 50, VJमध्ये 18, NTBला 12 होत्या, NTCला 10, NTD 7, SBC 31, OBC 73, EWS 62, ओपन 300, अशा टोटल 618 जागा होत्या. तर आफ्टर 80% म्हणजे ज्यावेळेस 80% जागा भरायला परमिशन मिळाली, 80% जागा भरायला परमिशन मिळाली, 20% या रिझर्व राहणार आहेत. तर ज्यावेळेस 80% परमिशन मिळाली भरायला, तर किती होतं बघा, 54 जागा होत्या SCमध्ये. तर 80% म्हणजे ॲप्रॉक्स किती, 43 जागा येतात. STमध्ये 50 जागा होत्या, तर 80% म्हणजे जवळपास 40 जागा भरायची परमिशन मिळाली. VJमध्ये 18 होत्या तर 14ला परमिशन मिळाली. NTBमध्ये 12, तर ॲप्रॉक्स 10ला परमिशन मिळाली. NTC 10 होत्या तर ॲप्रॉक्स 8ला परमिशन मिळाली. NTD 7 होत्या, 6ला परमिशन मिळाली. SBC 31 होत्या, 28, OBC 73 होत्या तर 55, EWS 62 होते तर 50, आणि ओपनमध्ये 300 होते तर 240 जागेला परमिशन मिळाली. अशा 994 होत्या. त्यातल्यात ओपनमध्ये 240 जागा होत्या, 240 जागा ज्या होत्या ओपनच्या, त्याच्यापैकी भरल्या ॲक्च्युली फक्त 42 जागा भरल्या गेल्या. 240 होत्या तर 240 पण नाही ॲक्च्युली, त्याच्यामध्ये 3 ह्याचे कॅन्डिडेट्स होते, एक सर्व्हिस म्हणजे ऑलरेडी कॅन्डिडेट होते. तर 237 पण ॲक्च्युली ते पॉईंटचा इकडे तिकडे डिफरन्स, 237-38 जागा ॲप्रॉक्स येतात. तर इतक्या जागा ओपनच्या भरायला पाहिजे होत्या, पण ॲक्च्युली भरल्या किती, समजा 238 होत्या पण भरल्या किती, फक्त 42 जागा भरल्या गेल्या. तर बाकीच्या जागा कुठं गेल्या आणि किती कट ऑफ गेला, ठीक आहे, ते मी इथं खाली एक्सप्लेन केले, एकदा बघा. चला, SCमध्ये बघा 43 जागा होत्या 80%, 43 जागाला. आता हे बाकीचं सोडून द्या, हे 54, 18, 12 हे यांचा संपला विषय. ते 100% जागा होत्या, 80% म्हणजे आता इतक्या जागा फक्त भरायला परमिशन मिळालेली आहे. तर SCमध्ये 43 जागा भरायच्या होत्या, पण ॲक्च्युली भरल्या किती, 59 एक्स्ट्रा जागा भरल्या, 59, अशा टोटल 102 जागा भरल्या गेल्या SCमध्ये. आता हे सर्व एक्स्ट्रा ज्या जागा आल्या त्या कुठून आल्या, की 238 जे होते ओपनच्या जागा फक्त 42च भरल्या, तर बाकीच्या जागा कुठं गेल्या, तर हे एक्स्ट्रा जे भरलेत ना, हे त्या जागा इकडे गेल्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये. तर ते का गेल्या मी आधी एक्सप्लेन केलं होतं, जे ओपनमध्ये कॅन्डिडेट गेले असते ते तेवढ्या जागा त्यांना परत कॅटेगरीला दिल्या जातात, त्याच्यामुळे ते जागा कॅटेगरीला गेलेल्या आहेत, ठीक आहे. आता कोणत्या कॅटेगरीला किती गेल्यात बघा, हे 43 त्यांच्या कॅटेगरीच्या होत्या जागा 43, 59 एक्स्ट्रा भरल्या गेल्या, ह्यांच्यामध्ये 59 गेल्या. SCमध्ये 59 जागा गेल्या त्याच्यातल्या 238पैकी. तर टोटल 102 जागा भरल्या SCमध्ये. तर SCचा कट ऑफ किती गेला, 3121. लास्ट SML बघा 3121, 131.92 कट ऑफ गेलेला आहे SCचा. त्याच्यानंतर आता STमध्ये 40 जागा, ओके, 40 जागा परमिशन होती पण भरले किती, 46, 6 जागा एक्स्ट्रा भरल्या. त्यांचा लास्ट SML 10,512, 115.62 कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर VJA 14 भरायच्या होत्या, 21 भरल्या, तर 7,242 लास्ट SML आहे त्यांचा VJAचा, 121.38 कट ऑफ गेलेला आहे VJAचा. त्याच्यानंतर NTBमध्ये ओके 10 जागेला परमिशन मिळाली होती, पण एक्स्ट्रा किती भरल्या, 8, अशा टोटल 18 जागा भरल्या. तर त्यांचा लास्ट SML 4,983 आणि लास्ट कट ऑफ मार्क्स 126.92 ला कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर NTCला
8 जागेला परमिशन मिळाली होती, पण भरले किती 18. 8 तर हे त्यांच्या कॅटेगरीज होत्या, 10 एक्स्ट्रा भरल्या 18. तर त्यांचा लास्ट एस एम एल गेलेला आहे 2976 आणि मार्क्स 132.61 कट ऑफ गेलेला आहे. एन टी डीच्या 6 जागेला परमिशन मिळाली होती. हे वरचं सोडून द्या आता, ह्याचा संपला विषय. ठीक आहे, 6 जागा एन टी डीच्या होत्या, त्याच्यापैकी पण भरल्या किती 16 जागा एक्स्ट्रा भरल्या. ठीक आहे, अशा टोटल 22 जागा भरल्या एन टी डीमध्ये. 6 तर त्यांच्या कॅटेगरीच्याच होत्या, प्लस 16 एक्स्ट्रा भरल्या, अशा टोटल 22 जागा भरल्या. तर आता एन टी डीचा कट ऑफ किती गेला आहे 2660 लास्ट एस एम एल. मार्क्स जर म्हणले तर 133.66 कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर एस बी सीमध्ये बघा 31 आधी होत्या, त्याच्यानंतर 28ला परमिशन मिळाली. 28 भरायला पाहिजे होत्या, पण भरल्या किती 30, 2 जागा एक्स्ट्रा भरल्या. ठीक आहे, एस बी सीमध्ये जास्त गेले नाहीत, फक्त 2च गेल्या. तर लास्ट एस एम एल गेलेला आहे त्यांचा 14,927, 109.38 कट ऑफ गेलेला आहे एस बी सीचा. त्याच्यानंतर ओ बी सीमध्ये 55 जागा भरायच्या होत्या, 68 जागा एक्स्ट्रा भरल्या, अशा टोटल 123 जागा भरल्या ओ बी सीमध्ये. तर लास्ट एस एम एल 3744 गेलेला आहे, 129.90ला कट ऑफ गेलेला आहे ओ बी सीचा. त्याच्यानंतर ई डब्ल्यू एसमध्ये 50 जागा भरायच्या होत्या, पण भरल्या किती 20 जागा एक्स्ट्रा, अशा टोटल 70 जागा भरल्या. तर हे 70 जागा भरल्या, तर लास्ट एस एम एल 9277 आणि मार्क्स जर म्हणले तर 117.38ला ई डब्ल्यू एसचा कट ऑफ गेलेला आहे, 117.38ला. ओके, आता राहिलं लास्टला ओपनमध्ये बघा 240 जागा, 240 नाही ॲक्च्युली 238 ॲप्रॉक्स काहीतरी येतं, 2-3 कॅन्डिडेट मिळाले होते एक सर्व्हिसमॅनचे, तर 238 जागा येतात. तर 238 भरायला पाहिजे होते, पण भरल्या फक्त 42 आणि त्यांचा लास्ट एस एम एल आहे 1777 आणि कट ऑफ गेलेला आहे ओपनचा 138.02 कट ऑफ गेलेला आहे ओपनचा. आता याच्यापैकी 238 तर भरायच्या होत्या, पण भरल्या किती फक्त त्याच्यापैकी 42. तर आता हे 238 ॲप्रॉक्स मायनस 42 करा. ज्या राहिल्या जागा त्या सर्व जागा कुठं गेल्या, तर मी आता हे जे एक्स्ट्रा जिथं जिथं सांगितलं होतं ना तिथं गेल्या सर्व राहिलेल्या जागा. तुम्ही काउंट करून बघा, ते गेल्या ॲप्रॉक्स बरोबर. तर एस सीमध्ये 59 गेल्या, एस टीमध्ये 6 गेल्या, व्ही जे एमध्ये 7 गेल्या, एन टी बीमध्ये 8, एन टी सीला 10, एन टी डीला 16, एस बी सीमध्ये 2, ओ बी सीमध्ये 68 आणि ई डब्ल्यू एसला 20 अशा जागा एवढ्या गेल्या. आणि प्लस हे ओपन राहिल्या फक्त 42, अशा मिळून हे 238 ॲप्रॉक्स जागा होतात. तर काउंट करून तुम्ही चेक करू शकता, त्या ॲप्रॉक्स तेवढं बरोबर येतं. तर आता राहिलं कट ऑफचा आणि लास्ट एस एम एल. हे मी इथं सांगितले प्रत्येक कॅटेगरी वाईज लास्ट एस एम एल. ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीचा लास्ट एस एम एल किती गेला, कट ऑफ मार्क्स इथं आहेत प्रत्येक कॅटेगरीचे. ठीक आहे, तर खूप साऱ्या कॅन्डिडेट्सचं तेच मेसेज होतं ते सारखं, कट ऑफ किती गेला. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला सर्व मी आता एक्सप्लेन केले, प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ किती गेलेला आहे इथं खाली मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक देईन ग्रुपची, ते विचारू शकता, किंवा कमेंट सेक्शनमध्ये करा, तिथे तुम्हाला एक्सप्लेन करेन मी नंतर, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असेल तर.